गुरुराजया 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 जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवना जानकी जीवनस्मरण जय जय राम. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते शब्दे जयांच्या समाधान टिकते त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते सद्गुरुनाथ महाराज की. जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवना गुरुराजया 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 जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवना गुरुराजया 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 जीवीच्या जीवनामाझिया जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना. रंगनाथ स्वामींच्याकडून आपण अनेक अभंगातून अनेक गोष्टी शिकलो. समर्थ पंचायतनात त्यांना काय स्थान आहे त्याची आपल्याला कल्पना आहे. त्यांच्या जीवनाची आपल्याला कल्पना खूप प्रकारेने खूप वेळा आलेली आहे. ते त्यांच्या गुरुबद्दल काय म्हणतात ते ह्याच्यात आहे. जीवीच्या जीवना आपण आपला विचार करून बघा की आपलं सर्वात जास्त प्रेम कशावर आहे. माणसाच्या जीवनाची दिशा ठरते ती त्याचं प्रेम कशावर आहे याच्यावर ठरते. ज्याचं प्रेम असतं त्याच्यासाठी मनुष्य काहीही करायला तयार असतो. आणि त्यात जसं हायरार्की ऑफ व्हॅल्यूज म्हणतात तसंच क्रमाक्रमाने हे सगळ्यावरच तसं प्रेम असतं. बाहेर काढलेल्या एखाद्या आपल्या पायातल्या चपलेपासून बुटापासून ते लॉकरमधल्या वस्तूपर्यंत सगळीकडे माणसाचं प्रेम आहेच. कुठे नाही आहे असं आहे का आहे, सगळीकडे प्रेम आहे. फक्त त्यात क्रम आणि प्रमाण आणि मग त्यानुसार त्याला दिलेलं महत्त्व
असं आपल्या लक्षात येईल तर वास्तविक जगतो कशावर? प्राणावर. प्राण कशावर? वायूवर. वायू कशावर? चालली आहे हवा म्हणून. नसली तर गुदमरल्यासारखं होतं की नाही. म्हणजे त्यावेळेला कशावर प्रेम आहे? तर त्यावेळेला ते चालतं त्या हवेवर आहे. श्वास लागला की कळतं खरं प्रेम कशावर आहे. त्यावेळेला मनुष्य म्हणतो ते सगळं जाऊ दे तुमचं, पण मला तेवढा आत्ता श्वास घ्यायला येऊ द्या. हे जे काय होतं त्यावेळेला खरं तर खरं प्रेम कळतं. पण अशी वेळ काही येऊ नये आपल्याला, नाही का. खरं प्रेम कळण्यासाठी एवढी का वेळ देण्याची गरज आहे? पण त्याच्या आधी माणसाचं त्याच्या असंख्य गोष्टीवर प्रेम आहे. त्याचं त्याच्या आवडीनिवडीवर प्रेम आहे, मतांच्यावर प्रेम आहे, त्याच्या समज आहेत त्याच्यावर प्रेम आहे, त्याचे आग्रह आहेत त्याच्यावर प्रेम आहे, बाह्य अनेक गोष्टी आहेत. कोणाचं संगीत आवडीचं आहे त्याच्यावर प्रेम आहे, नाट्य आहे त्याच्यावर प्रेम आहे, घरदार आहे त्याच्यावर प्रेम बोलायचंच काम नाही. जमीन तिकडे राहिली पण सातबाऱ्यावर सुद्धा प्रेम आहे इथे, कारण त्याच्यावर ते ठरतं ना. त्यामुळे सगळ्यावर प्रेम आहे. ते जमिनीवर आहे, त्या सातबारावर आहे, दागिन्यांच्या डब्यावर सुद्धा आहे. म्हणजे खरं सांगायचं तर दागिन्यावर आहे, पण दागिन्यांच्या डब्यावर आहे. कारण डब्यात ठेवून सुद्धा ते सुरक्षित राहतात असं नाही. त्यामुळं ते गव्हाच्या किंवा जोंधळ्याच्या काय ते ज्या डब्यात कुठे ठेवलेले असतात त्या जागेवर सुद्धा प्रेम आहे. कारण ती ते सांभाळते आणि त्यामुळे ते सुरक्षित राहतात. त्यामुळं नक्की काय होतं हे काय मला काही कळलं नाही. थोडं समजुतीत कमी आहे पहिल्यापासून, त्यामुळं आता असं होतं. पण ते त्या ज्या जोंधळ्यात गावात नाहीतर कशाच्या तरी ठिकाणी ते खुपसून ठेवलेलं असतं. गादीखाली असेल, विषयाखाली असेल, काय कसं असेल, ज्याची त्याची पद्धत वेगवेगळी असते. त्याला असं वाटतं चोराच्या वाटा आपल्याला जास्त कळतात. चोराच्या वाटा कळायला का आपण काय चोर आहे का मला सांग, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा हुशार आहे का, दुसरी गोष्ट. आणि असं जर असतं तर त्याच्यापेक्षा मग असं कसं झालं असतं की एवढ्या चोऱ्या कशा झाल्या असतं, एवढी माणसं जर हुशार असते तर. म्हणजे ते पुन्हा परत जरी आपण प्रेम म्हटलं तरी ते त्या सोन्यावरून हळूहळू मग शेवटी घरात नको, घरात रिस्क वाटतं म्हणून तिथे नेऊन ठेवतात. मागं एकदा असं तिथे नेऊन ठेवलं होतं. तिथं ते आता मध्ये पाऊस झाला आपल्याला माहिती आहे, असा त्या काळात झाला होता. आणि ते समन ज्याच्यात ठेवलं होतं त्या लॉकरमध्ये सगळीकडे पाणी, ते गेले पाण्याखालीच गेले. ते म्हणे जेव्हा उतरेल ते चिखलात गेला आहे, सगळं आत गेला. आता परवा सगळं झालं बघितलं आपण. आता पुस्तकावर एखाद्याचं प्रेम असेल तर परवा नगर वाचनालयात बघितलं ना आपण सांगलीच्या काय 90,000 पुस्तकांचा लागदा. 90,000 पुस्तक म्हणजे कल्पना करा, एक पुस्तक म्हणजे काय वस्तू आहे. ज्याला त्याचं महत्त्व आहे त्याच्या दृष्टीनं 90,000 पुस्तकं म्हणजे हे मनाला असं अस्वास्थ्य आलं की काय झालं असेल. आणि ते याचं कारण खरं सर ह्याच्यातच आहे की हे जे निरंजन रघुनाथांचा जे ग्रंथ होता तो दुर्मिळ ग्रंथ त्या नगर वाचनालयात होता. आणि तिथून तो खूप प्रयत्न करून त्याचं वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने त्या काळात झालं होतं. तर ते वर्गीकरण वेगळ्या पद्धतीनं असल्यामुळं शोधायला वेळ लागला आणि तिथूनच तो मिळाला होता. आणि त्याची कॉपी पण करून मिळाली होती. आता मला क्षणभर तो ग्रंथ निरंजन रघुनाथन ते सगळं आठवलं. म्हटलं काय झालं असेल पण आठव. आपलं प्रेम कशावर आहे तर त्यातल्या त्यात हे सगळं मिळून माणसाचं प्रपंचावरचं प्रेम समजा त्या कशात तरी. आता घरावर प्रेम आहे ठीक आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचं घर प्यार आहे, मान्य आहे. आता परगावी तर जावं लागतं. दागिना एक वेळ मुठीत धरून काय खिशात धरून काय ते करून पर्समध्ये टाकून, कारण दिसला की पुन्हा काय झालं तर काय करायचं म्हणून ते कशात तरी ठेवून पर्समध्ये ठेवून मनुष्य जाईल. घर तर काही नेता येत नाही. मग आता काय करायचं, कुलूप लावायचं. जिन्यातनं 2 वेळा खाली घेऊन परत वर येऊन येतं ओढून. तू उडून बघितलंस का, पण तिच्यावर कुठे खात्री. मी एकदा जाऊन येतो. रिक्षात बसलेली माणसं, गाडीत बसलेली माणसं परत एकदा जाऊन आणि परत ते त्याच्यावर आता कुलपं साधी होती खरं सांगायचं. पूर्वीच्या काळात तुम्ही बघितलं हे आपलं खटका फिरवले कुलूप लागले. खटका उलटा सुलटा तिसरा चौथा अजूनही किती प्रेम असेल ना, एका खटक्यानं जे होणार तेच 2 तेच 3. पण माणसाला वाटतं समजा आणि पहिला तोडला तर तो काही दुसरा ज्याला पहिला तोडता येतो काही दुसरं काय तरी
आपलं प्रेम आहे कबूल करा, मोकळा. बरं का आत ठेवले, आपण तिकडे गेलो आहे, हे सगळे खटक्यात खटके करून ते सगळं झाले. आपल्यालाच कोडला लॉक कर, कोडच लक्षात राहत नाही. आता काय करावं? आपलंच घर आपल्याला बंद होण्याचे ते मार्ग आहे, दुसरं काही नाही. काय सांगावं? काय प्रेमाची माणसाची तार आहे. आणि ते जमिनीचं सांगितलं तसं किती आज कोर्टात द्यावेत. म्हणजे आपल्याला आपण जर आठवत असेल तर असं नातं नाही राहिलं की जे कोर्टात ह्या स्थावरापोटी गेल्या नाही. काय प्रेम असेल, ती माती दगड तिकडं आपण घरात जेवायची भ्रांत असली तर, किंवा उत्तम असेल तर, अर्थ तो शेवटी. तेव्हा शेवटी ते सगळं घरात जेवणं खाणं त्याचं सगळं घरात चाललं आहे ना. मग ते तिथं जे काय आहे त्याच्यापोटी इथं खालीवर व्हायचं काय कारण? मग तो त्याला खालीवर होतो. ते सरकतात, ते अर्धा फूट तिकडे जातात, 2 इंच इकडे येतात, पडून असतात. बरं कित्येक जमिनी पडून असतात. काय जमिनीची प्रारब्ध असतात माहिती नाही आपल्याला, हो की नाही? आपल्याकडे एखादा मनुष्य पडून असतो, म्हणजे पडून असतो म्हणजे चांगल्या अर्थाने काही करीत नाही, काही गरज असत नाही त्याला, कदाचित पैसा असेल काय, आणि त्याच्या अंगात उत्साह नसेल, पडून राहणे एवढाच उत्साह असेल कदाचित, तसंही जीवन घालवतो. तर ते प्रारब्ध म्हणायचं तसं ते एक प्रारब्ध असतं. त्या जमिनी पडून असतात. आपण बघितलं असेल बघा, प्लॉट असे पडून असतात. तू कोणाची वाट बघतात काय कळत नाही. 10-10 वर्ष झाली, 20-20 वर्ष झाली, 30-30 वर्ष झाली, पडून नसते, काही नाही. गवत येतं जातं, कुठली तरी ते शरडे येतात करतात, ते पडून असतात. म्हणजे पण ज्याचं कुणाचं आहे त्याला विचार, हा देतोस का बा? काय त्याला त्यावेळेला भाव येतो लगेच एकदम. आता ते पडले त्यावेळेला त्याला काय भाव तोच असणार ना, पण त्याचा भाव पडत नाही. त्याच्या डोक्यात असतं, तो म्हणतो नाही तसं नाही, ते आमच्या दोघात आहे, आमच्या तिघात आहे, त्यातले एक गेलेले, त्याचे कोणतरी गेलेले आहे, त्याची 5 जणं झाली, आता 17 जणं झाली, त्याचे 22 वारस झाले, आम्ही सगळे एकत्र कसे? त्याचं काय प्रेम तिथलं जात नाही. आता एवढ्या लोकांच्या वाट्या कशाला आपला आयुष्याचा वेळ घालायचा मला सांगा, पण नाही सुटत. बरं आपण काही करू शकतो का? आहे मस्त छान शेती करावी, आणावे, बैलबिल आणावे, नांगरावं, सगळं करावं, तेही करीत नाही. ते म्हणजे तुलाही नाही मलाही नाही असं. तर असंच आहे ते. आणि त्यात पुन्हा आणखीन काय असेल तर ते कोर्टात असणे असतं. त्याला एक कोणतरी जातो, सगळ्यांना खेपा काढला भाग पडतो. आणि कुठे कुठे असतात माणसं, इथे सुद्धा जाग्यावर सुद्धा असतात. ते जमीन इथे आहे, माणूस कुठं असतो? तो त्या राज्यात असला तरी खूप झालं, नोकरी धंद्याचे निमित्त आहेत, माणसानं कुठेतरी जावं लागतं. मग ते द्यावं सोडून जावं, आता नोकरी मिळाली तिथे राहावं आनंदाने, पण नाही होत ते माणसाकडनं. म्हणजे जीव कशा कशात गुंतवून का त्रास होत त्याची कारणं आहेत ही. आता तिथे बसून त्याच्या मनात हे येतच असतं, तो काय करेल तिथे? तो सरकवणार तर नाही ना, आपल्या हात तर बदलणार नाही ना, तो कागद तर बदलणार नाही ना, नाव तर काढणार नाही ना. तो कंस आहे, कृष्णाने काळात होता तो, त्याला मारायला जमला पण इथला नाही. त्यामुळे समजा कंस पडेल की काय, कंस पडला की संपलं. तो चुकून पडला, तुम्ही अर्ज करा. आपलं सरकारी काम म्हणजे कसं असतं आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळे तिथे रितसर सगळं काम. आधीच काय झालं होतं रितसर काय कळत नाही, पण अशी जर चूक झाली, अगदी आपल्या स्वतःच्या एखाद्या कागदाची सगळे काय समजा तारीख चुकली, काय झालं ते काय आपलं बरोबर आहे, नोंदताना त्यांचं चुकलं तर आपल्याला काय सांगतात? असं कोणी सांगितलं का काही बाबा सरकारी ऑफिसमध्ये गेलं, बाबा माझी लिहिताना चूक झाली, आम्ही दुरुस्त करून तुम्हाला देतो, अर्ज द्या. आता तुम्ही चुकवली तारीख लिहिताना, मी बरोबर दिली, माझा अर्ज ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही एक अर्ज द्या की हे चुकलेले दुरुस्त करून मिळावं. आता तुम्हीच केलेली चूक दुरुस्त करून मिळावी म्हणून मी अर्ज करत ते खरं असतं कागदावर. असं किती वेळा घडतं, आपण कोणी अनुभव घेतला असेल त्यांना जास्त माहिती असेल. तर हे सगळं कळतं तरीसुद्धा ह्या सगळ्यावर प्रेम आहेच. तर त्याचं खरं प्रेम त्याच्यावर असावं का, हा मुद्दा आहे. हे जे महान पुरुष होत गेले त्यांचं सर्वात जास्त प्रेम फक्त गुरुवर होतं. का असेल त्याचा विचार करणं म्हणजे अभंगाचा विचार करणं आहे. 1-2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या आहेत. एक जन्म आहे, एक मृत्यू आहे. आयुष्याची 2 देशात टोकं तर ठरली. एक जन्म आहे, एक मृत्यू आहे. कोणालाही याच्याशिवाय काही पर्याय नाही.
कोणाचं आयुष्य किती हा मुद्दा वेगळा, पण 2 त्याच्या नोंदी होतात. ते बिचारा ऑफिससुद्धा एकच असते बहुतेक. ते आता अन्न आणि औषध काय करावं, अन्न आणि औषध प्रशासन एकत्रच असतं. गव्हर्नमेंट असं डिपार्टमेंट कशी असतं, आणि ही पूर्वावर चालत आलेली आहे. ओके नाही, अन्न औषध प्रशासन. आता वास्तविक अन्न खायचं, त्याच्यात बहुतेक ते औषधं खावी लागतात त्याच्याचबरोबर, म्हणून एकत्र ठेवले का डिपार्टमेंट माहिती नाही, पण आहे अन्न आणि औषध प्रशासन. अन्न प्रशासन खरं वेगळं असायला पाहिजे. ते जर व्यवस्थित चालू असेल तर औषध प्रशासन कशाला लागेल, पण ते एकमेकात माहिती असावं बहुतेक आहे. आणि औषधवत अचनम आचरेत हे उपनिषदांनी त्या काळात सांगितलेलं आहे. मुळात अन्न खाताना औषध आहे इतकंच, म्हणजे एवढ्याच प्रमाणात आणि तशा पद्धतीचं खावं, म्हणजे पुढे औषधं खावी लागत नाहीत, हे तेव्हा सांगितलं आहे. ते तेव्हापासून बिघडलेलंच आहे, ती अजून बिघडलेलंच आहे. त्यामुळं तसं हे जन्ममृत्यूची नोंद कार्यालय आहे. त्यात जन्म आहे, मृत्यू आहे, काय असेल तो मृत्यू असेल, दाखला मिळेल. मूळ महत्त्वाचं हे आहे की जन्म आपल्या हातात नाही आणि मृत्यू त्याच्यापेक्षा हातात नाही. हे तर खरं आहे. झालं की नोंद करायची हे बरोबर आहे, पण झाल्यावर तो आपल्या हातात नाही. आज संध्याकाळी, उद्या 1 तासाने 2 तासाने, काय 25 वर्ष 50 वर्ष काय ज्याचं जे असेल ते. त्यात खरं सांगायचं तर ह्यात आपल्या हातात नाही, त्यात आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात आहे काय नक्की? आपल्या हातात जीवन आहे फक्त. ते जीवन कसं जगावं हे जे शिकवतात त्यांचे उपकार सर्वात मोठे नाहीत का? म्हणून त्यांचं प्रेम आहे. जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना. गुरुराजया 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 गुरुराजया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना. तर माणसाचं ठरतं कशावर? जन्म तर हातात नाही, मृत्यू तर हातात नाही, जगला कसा याच्यावरच ठरतं. मग जीवनाला एखादा अर्थ, एखादा म्हणजे अनेक वेळेला आपण ऐकलं असेल, म्हणजे काही एका वेळेला माणसाचं असेलही, एखाद्या माणसाचं कदाचित त्याला कमी जास्त आयुष्य असेल, त्याच्यातून काही काय काम झालं नसेल, तर अनेक वेळेला ते गेल्याची बातमी आली. ते होते, म्हणजे ह्या प्रतिक्रियेत सगळ्या जीवनाचं सार येऊन गेलं त्याच्या. ते होते, गेल्याची बातमी आल्यावरच कळतं ते होते. म्हणजे आता ते कदाचित 95चे असतील, 90चे असतील, काय 80चे असतील, काय किती जे असले तरी आयुष्यात काय केलं असेल हे ह्याच्यावरनं कळतं ना. मग महत्त्व कशाला आहे? नाहीतर ते गेले म्हटलं की मनुष्य दचकतो एकदम. म्हणजे काहीतरी त्यांनी आयुष्यात असं गेलं असलं पाहिजे की जे ह्या ना त्या कुणाला ना कुणाला तरी उपयोगी पडलं पाहिजे. म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत त्याचं काहीतरी सार्थक त्यांनी ते मधल्या जीवनाचं केलं आहे. ते सार्थक करायला जो शिकवतो तो सर्वात मोठा नाही का. म्हणून माझ्या जीवीच्या जीवना तो खरा मी माझं प्रेम त्यांच्यावर का आहे, तर त्यांनी मला जगायचं कसं ते शिकवलेलं आहे. आणि त्यात जगण्याचे प्रकार काही कमी नाही आहेत. त्यातला सर्वात उत्तम प्रकार जो शिकवतो त्या अर्थाने जीवीच्या जीवना. आता आपल्याला तर नोकरी करायला शिकवतो, विद्या शिकवतो, किती प्रकारचे. आता गुरु म्हणून काही एक आहे काम. आपल्याकडे गुरूंचे प्रकार सांगितलेले आहेत की नाही. विद्यागुरू आहेत, ते आहेत, अनेक असंख्य गुरु आहेत. आपल्याला जेवायला खायला शिकवायला ते पदार्थ करणारा सुद्धा गुरुच आहे, बरोबर. आपल्या शाळेत काय विद्या दिली ती विद्या देणारा गुरुच आहे. बाहेर गेलो व्यवहारात काय ते व्यवहार शिकवणारा गुरुच आहे. कुठे काम केलं, दुकानात नोकरी काय ते नोकरी केली ते नोकरीतलं काम शिकवणारा गुरुच आहे. हे कोणी गुरु नव्हेत का? हे सगळे विद्यागुरू आहेत. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या देणारे गुरु आहेत. पण त्या शिकवलेल्या विद्येला त्या ठिकाणी मर्यादा आहे. एक समजा नोकरी शिकला तर नोकरी संपेपर्यंत 58 नंतर कोण गुरु?
त्या ज्ञानाचा नंतर उपयोग काय आणि त्याचा आपण सार्थक काय करणार. तर त्या अर्थाने त्या त्या ठिकाणी त्या त्या विद्येला मर्यादा आहेत. पहिलीचे गुरु दुसरीचे नाही, तिसरीलाच, चौथीला नाही. 5वीत गेलेल्याला पहिल्या वर्षीच्या गुरुचं काय राहतं, त्याचा आदर राहावा हे स्वाभाविक आहे आणि असावंच. पण तरीसुद्धा त्या विद्येची ती मर्यादा झाली की तिथे जे शिकवलं गेलं ते आता मला 5वीत नाही 8वीत नाही असं करत प्रत्येक विद्येच्या बाबतीत आपण बघितलं. अगदी तो पदार्थ घ्या स्वयंपाकघरातला काय जो आहे तो आपल्याला अगदी बाहेर भेटणारा एक कोणतरी त्याने ते शिकवलं. यात हे एवढं काय ते तोळे घाला, ते अमुक घाला, ते तसं करा, ते करा, सगळं आपल्याला यायला लागलं. पुढं काय नाही. समजा आपण जो काही पदार्थ शिकलो, रेसिपी काय जे असेल ती काय ते त्याप्रमाणे ते हे घालाल, ते शेपूत भाजी घ्या, ते काय ते घालान, ते तुकडे घालान, ते ग्रेव्ही पसरा, अमकं करा तमकं करा, सगळं करून समजा केलं आणि घरातलं माणूस म्हटलं काय केलं म्हणत नाही असं चेहऱ्यावर न दाखवता. पण तो बिचारा त्याचा एक चमच्याच्या वरती काही खातच नाही. आता ओळखणारा ओळखतोच असेल व्यवस्थित. तर मग आम्हाला सांगा, ते जे काय विद्या शिकलो, ते जे काय रेसिपी, तो जो काय पदार्थ शिकलो, त्या शिक्षणाची किंमत किती झाली? एवढीच झाली. आता काय आहे, तुम्हाला तितके कळतच नाही, रसच नाही तुम्हाला काय, म्हणून तुम्हाला मग तेच नंतरचा कार्यक्रम आपल्याला घरातला काय तो माहिती, तर तुमच्यापुढे काय उपयोग नाही. त्यांना बघा किती किंमत आहे त्याची, ते त्यांना बोलावून आणून घालून कसं झालं, छान झालं वगैरे सगळं झालं एकदा कार्यक्रम म्हणजे मग एकमेकांना चहा देऊन कार्यक्रम संपतो. तर हे विद्या आहेत. ह्या विद्या नाही तसं नाहीत, पण ह्या विद्या एवढ्यापर्यंत आहेत. आता ते केलेलं जर समजा त्या जे काय केले त्याचं जर त्याला काय आवडलं नसेल तर मला सांगा, तिथे ती विद्येचा विषय संपला. ह्या सगळ्या विद्यांचे विषय जे शिकतो त्यातून जे निर्माण होतं, जे करता येतं ते तिथे त्याची उपयुक्तता आणि जे काही प्रमाण आहे ते तिथेच थांबतं, त्याच्या पुढचं नाही काही. आता हे केलं समजा त्याला आवडलं, अशी कल्पना करू काही वेळेला खरोखर आवडतं एखादी गोष्ट केलेली, काय चुकून काय सांगता येत नाही काय होईल घरामध्ये. एखाद्या वेळा काहीतरी करतील आणि चुकेल आणि आपल्याला आवडेल. म्हणजे अनुभवाचा मार्ग म्हणून सांगतो की एखाद्या वेळेला त्यांचा पदार्थ चुकतो, म्हणजे त्यांच्या नाही ते काय बोलत नाहीत, पण आपल्याला असं काय आवडतं कारण तो चुकलेला असावं. म्हणजे काय केलं आहे उत्तम, मग ते काय जे काय आवडतं झालं, आवडलं मग पुढे काय आणखीन घेतील, परत करायला सांगतील, पुढे काय होणार, पुढे काय नाही. पुढे त्याच्यानंतर आता काही बदल करायचा काय आपलं, ते एकदा आवडले म्हणल्यावर किंवा चुकून म्हणा आवडले म्हणल्यावर तसं चुका करत तो केला तर तो 2 दिवस 4 दिवस 8 दिवस काहीतरी बदल करा म्हणतो, म्हणजे पुन्हा नवीन शिकणं आलं. शिकण्याच्या मर्यादा आणि गुरूंच्या मर्यादा आणि विद्येची मर्यादा ह्या सगळ्या लक्षात आल्या की लक्षात येतं की हे जीवनात जे चाललं आहे ते महत्त्वाचं आहे, ते शिकायला पाहिजे, ते गुरु पाहिजे, ते सगळं खरं आहे. पण हे जीवीच्या जीवनात त्यातलं नाही आहे. म्हणून अशी किती माणसं आपल्याला भेटून गेली असतील, किती गोष्टी शिकवल्या असतील आणि किती गोष्टी आपण केल्या असतील आणि करीतही असू आणि कराव्यातही. व्यवहाराचं काही चुकलं आहे का कोणाला, ते काही चुकलं नाही, ते करू दे, तर ते करू देत. पण ते जे मध्ये राहिलं जन्म आणि मृत्यूच्या, जे आत्ता आपण ज्याच्यातलं काही नमुना म्हणून बघितलं, फक्त काय जेवणखाण बघितलं, ते जमीन पाणी बघितलं, सगळं बघितलं, ते जे नमुन्याचं बघितलं त्या सगळ्यातलं टिकून राहणारं माझ्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत काय टिकून राहणार, ज्याने माझं जीवन सार्थक होणार, ते जो शिकवेल तो ह्या सगळे गुरु मोठे पण त्यांचं मान्य करून म्हणतो मी की तो सगळ्यात मोठा. म्हणून जीवीच्या जीवनात ज्याने मला ही विद्या दिलेली आहे त्यांनी दुःखात राहण्याची विद्या दिली, सुखात राहण्याची विद्या दिली. आता समजा खाण्याची विद्या आहे, खाल्लं तर पोट भरलं तर बरं वाटतं, रिकामं झाल्यानंतर पुन्हा पोट भरलं पाहिजे तर बरं वाटतं. म्हणजे ह्या विद्यांच्या अशा तऱ्हेचं होणाऱ्या उपयोगाच्या मर्यादा आहेत. पण अशी काही विद्या जर आपल्याला कोणी शिकवली असेल की काही नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही, आजचा दिवस पाणी पिऊ, म्हणजे रागारागानं वगैरे होतं तसलं घरातलं ते नव्हे, उशीवर करतात वगैरे ते सगळं तसलं नव्हे, अगदी सरळ. समजा आज काही नाही, काय प्रसंगात घरात वस्तू नाही आहे, एखादी नाही आहे किंवा नावडतीची गोष्ट आहे, तरीसुद्धा आवड आणि नावड ही समजा काढूनच टाकली एखाद्याने. ही विद्या जर एखाद्याला शिकवली असली तर तुम्ही काही करा, तो प्रसन्न आहे, काय जे कराल. आता नाहीतरी आपले देव असेच प्रसन्न असतात, आपण जे काही नैवेद्य करतो ते काय आवडीचे म्हणून करतो का, आपल्याला मोदक आवडतात म्हणून गणपतीला मोदक आवडतात, नाहीतर काय दुसरं मला सांगा, नक्की काय आहे का आपल्याला माहिती नाही. त्यामुळं ते तसंच आहे. पण आवड नावड हा विषयच नाही. तर तसं समजा असं म्हणजे देवाचं जसं आहे तसं समजा आपल्याला देवासारखं अशी विद्या शिकवली असली, काय जे वाढतील बस, म्हणजे जणू काय असं वाटावं त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यावर याला हेच करावंचं मनात होतं
आणि तेच नेमकं आपण केलं म्हणजे असं कुठं होते काय, पण तरीसुद्धा आपण म्हणायला काय हरकत आहे की समजा असं तेच करावं, नेमकं त्याच्या मनात तेच होतं आणि तेच त्यांनी केलं, वाढलं आणि आपण प्रसन्न झालो, सगळं झालं. पण हे जे काय झालं ते परत संपलं, पुन्हा काय ते करायला पाहिजे. सगळ्या गोष्टींची अवस्था अशी आहे. आता ज्याला समजा अशी विद्या सापडली की जे वाढलेलं आहे, जे केलेलं आहे ते छान आहे, आवडतं. आता असं जर तो म्हणा, खारट असो, तिखट असो, आंबट असो, काय असेल ते असो, नवीन असो, जुना असो, काय तेच रोज करत असो, काही असो, आपण जेवणारा जर आनंदात राहणारा भेटला असला तर त्याला कोणीतरी गुरु भेटला असला पाहिजे. त्याला माझिया जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना. गुरुराजया 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 जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना. आता चाललं होतं उदाहरण, आवडलं म्हणून छान म्हणले, पण छान म्हणले त्यात प्रापंचिक माणूस आहे तो इतका हुशार असतो, इथलं खायचं आवडलंय, छान आहे म्हणायचं, जरा चक्कर मारून येतो म्हणायला, पुढचं जागत नाही. त्याला काय पाहिजे ते खायचं, बाहेर यायचं आणि निवांत अगदी आत्ता जे काय केलं होतं त्यानेच पोट भरलं आहे असं दाखवायचं. हे सुद्धा माणसाला शक्य आहे. पण यानं मूळ प्रश्न नाही सुटला, आणि जो प्रश्न सुटला होता की सोडवायचा प्रयत्न केला होता, इथे केला असेल, बाहेर केला असेल, तो जो काय केला असेल त्याच्या मर्यादा त्याच्यात आहेत. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण आठवून बघा की ज्या ज्या गोष्टीवर माझं प्रेम होतं त्या गोष्टींनी माझ्या जीवनाचं सार्थक झालं का. ती गोष्ट असली तर चालली पाहिजे, पण नसली तर पण चालली पाहिजे, त्याला जमलं आहे. म्हणून महाराजांनी सगळं समाधान हवे नकोपणात म्हटलं. ते का म्हणलं तर हवं आणि नको दोन्ही आहेत. त्यात यादी दिलेली आहे, त्या स्वामींच्या अभंगातही आहे, महाराजांच्या अभंगातही आहे. मग होतं का विपत्ती काय असू देत, कधी असं होईल, कधी तसं होईल, कधी बेळे पालखी हत्ती घोडा, कधी न मिळे तुटका जोडा, इथपर्यंत तयारी आहे. ही घालायला कधीतरी तुटकं पायताणसुद्धा मिळेल अशी गॅरंटी नाही, आणि कधी आजच्या भाषेत सुटापुटात राहील कोणी, ठीक आहे. पण दोन्हीमध्ये आनंदात काही फरक नाही. ते ज्याला साधलं आहे त्याला हे साधलं आहे. म्हणून ती यादीच दिलेली आहे मोठी की ह्या टोकाला आहे त्या टोकाला आहे, दोन्ही असलं तरी छान आहे. हे ज्याला जमलं त्याला जमलं. मग हे जर समजा जमलं कल्पनेने, आपण फक्त कल्पना करून बघावी की हे जर जमलं तर त्याच्यासारखी विद्या नाही. जगण्यात तर सोडूनच देऊ, पण त्याच्या पलीकडे जाण्याची विद्या आहे तर ती ही जे शिकवत आहेत, विद्या देत आहेत ते गुरु आवडतात. आता ते गुरु त्यांनाच आवडतात अशातला भाग नाही की अगदी भक्ती मार्गाचा विचार करू, क्षणभरा व्यवहार बाजूला ठेवू. भक्तीत शेवटी भक्ती मार्गातलं मनुष्य जास्तीत जास्त पुढे पुढे जाईल तर त्याला शेवटी काय, त्याचं भक्ताला शेवटी काय असतं, त्याचा देव. तो त्याला मिळाला की त्याच्या दृष्टीनं त्याचं प्राप्तव्य झालं. भक्ताला देव भेटला की प्राप्तव्य झालं. मग ते प्राप्तव्य तेवढ्यावर झालं का याचं उत्तर द्यायला स्वामींच्याकडे आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना, माझिया जीवीच्या जीवना. नवविधा भजने देव देव, नवविधा भजने देव देव, नवविधा भजने देव. मिळतो ना आपल्याला मार्ग सांगून ठेवलेला आहे, शास्त्रात आहे, आपल्या अगदी तत्त्वात आहे, सगळीकडे आहे. मुद्दाम कोट केला जातो की काय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम सगळं क्रमाने, नवविधा भजने देव. तर तो त्याने संतुष्ट होतो आणि शेवटी आपण त्या काय पावऱ्यात चढत जातो. धारणा ध्यान समाधी काय असेल ते मिळालं समजा, अगदी
नवविधा भक्तीने मिळालं. तर शेवटी तो त्या आत्मसमर्पणाला गेला नवविधेने. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आणि आत्मनिवेदनम. आता काही राहिलं नाही. आता हे आत्मनिवेदन म्हणजे आत्मनिवेदन या अर्थाने की तो पूर्ण तादात्म्य झाला. आता त्या देवाशी त्याचं जे काही उपास्य दैवत असेल त्याच्याशी तादात्म्य झाला तर काय होईल, तर त्यांनी नवविधा भजने देव तो तोषतो. पण तो तोषल्यानंतर आता खरं काही मिळवायचं राहू नये, तर देव तोषल्यानंतर मला त्यांनी काय दाखवलं. नवविधा भजने देव देव नवविधा भजने देव देव तोषला दावी ठाव ठाव तोषला दावी ठाव ठाव नवविधा भजने देव देव तोषला दावी ठाव ठाव. इतकं करून पुन्हा देव म्हणतो, तुला मी आता ठिकाणा सांगतो, तू मला भेटलास म्हणून. इथपर्यंत तू आलास, एवढं सगळं पार करीत आणणं सोपी गोष्ट नाही आहे. नवविधा भक्ती इतकी वाटते एवढी सोपी नाही. तर ती करून तू इथपर्यंत आलास. भले तिसऱ्या पायरीवरून महाराज म्हणले तसं नामानेच तिथपर्यंत गेला असेल, तरीसुद्धा देवाला भेटला की देव काय म्हणतो, आता मी तुला समाधानाची जागा दाखवतो. आता आपल्या दृष्टीने एवढं करतो आहे ते सगळं देव भेटावं म्हणून करतो आहे, आणि तो आता भेटला आहे. नवविधा भजने देव देव नवविधा भजने देव देव तोषला दावी ठाव ठाव तोषला दावी ठाव ठाव तोषला दावी ठाव. निज मोक्षा हाची उपाव निज मोक्षा हाची उपाव गुरुचरणी भाव भाव गुरुचरणी भाव भाव गुरुचरणी भाव भाव जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना. गुरुराजया 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 जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना. नवविधा भजने देव देव नवविधा भजने देव देव तोषला दावी ठाव ठाव तोषला दावी ठाव. निज मोक्षा हाची उपाव निज मोक्षा हाची उपाव गुरुचरणी भाव भाव गुरुचरणी भाव भाव गुरुचरणी भाव. एवढं करून नवविधा भक्तीने भगवंत सापडला तर तो उत्तर देतो की तुझ्या आता स्वतःच्या मोक्षाचा उपाय मी तुला सांगतो, ठाव तुला सांगतो, त्याची जागा सांगतो, ते कुठे आहे ते सांगतो. निजमोक्षा हाची उपाव. तर काय तर गुरुचरणी भाव. तिथं पोचल्यानंतर जर हे कळत असेल तर स्वामींच्याकडूनच कळून घेतलेलं बरं. हे आम्ही करणार केव्हा, इथपर्यंत गाठणार केव्हा, देव भेटणार केव्हा, आणि पुन्हा तो आपल्याला काय सांगणार ते त्याने अनुभवानेच सांगितले. गुरुचरणी भाव निजमोक्षा हाची उपाव.
भेटलाच ते बरोबर आहे. गुह्यात गुह्यतमम तसं आहे सगळं. मी सांगतो आहे हे गुह्य आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम हे तुला सांगतो आहे. पण तो त्या अवस्थेत पोचल्यावर सुद्धा तुझं कशात हे तुला मिळणार? गुरुचरणी भाव. किंवा भाविकाच्या दृष्टीनं सुद्धा शेवट काय तर नानाविध भक्तीने प्रसन्न होऊन देवाकडून हे ऐकून घ्यायचं आहे की तुला जे कायमचं समाधान देणारी गोष्ट आहे, म्हणजे ज्याला निजमोक्ष म्हटला, तर तो देण्याचं माझ्याकडं नाही आहे. तू गुरुचरणी भाव ठेव, तिथं तुला निजमोक्ष मिळेल. खरा मोक्ष तिथे मिळेल, तिथे भाव ठेव. म्हणून ते आहे ना, गुरुनी देव मोठा म्हणे तो करंटा. ते जे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जे येऊन गेलेले आहे ते यासाठीच येऊन गेले. ते दासबोधात येऊ, भगवतात येऊ, कुठे येऊ, गुरुनी देव मोठा म्हणे तो करंटा. कारण हा अनुभव घेऊन ते तिथपर्यंत जाऊन परत आले आणि ते म्हणले गुरुचरणी व्हावं. त्यामुळं हे अनेकांनी ते शास्त्रात आहे, कशात आहे, कुठेही गेलं तरी याचा आपल्याला आधार आहेच. आणि त्यामुळं त्यांच्याकडून ही विद्या कळते. कारण या सगळे जे आत्तापर्यंतचा नवविधा भक्तीचा मार्ग आहे तो शेवटी आत्मनिवेदनापर्यंत पोचला तर ते निवेदन करून झालं. तो करणारा अजून आहे, तो नाहीसा करायचा आहे, तो मोक्ष आहे. तो नाहीसा करायचा उपाय तुला गुरु सांगतील. म्हणून पुन्हा परत तिथे पाठवला. आता गुरूंच्याकडे गेलं म्हणजे लगेच हे काम होणार का? श्रुतींचं म्हणणं काय या बाबतीत आपल्याकडे जे इतकं पूर्व संशोधन होऊन गेलं की ज्याच्यामध्ये हे ऋषी आजच्या काळामध्ये त्यांना त्या काळामध्ये ऋषी म्हणून आपण आजच्या काळात गुरु म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांनी पुन्हा श्रुती निर्वाह हाची वदती ज्ञानेची कैवल्य प्राप्ती. तुला ह्याचं ज्ञान दिल्याशिवाय ते होणार नाही. आता ज्ञान काय त्यांनी एक वस्तू आहे की बाबा द्यावं. ज्ञान मुळात वावरतं कुठे ह्याचा एकदा विचार करून बघावा. म्हणून आपल्याकडे दृश्याला जेवढं महत्त्व दिलं त्याच्यापेक्षा जास्त अदृश्याला महत्त्व दिलं. जे दिसत नाही तिथेच उद्धार आहे. कारण जे दिसत नाही तिथंच दुःख आहे, जे दिसत नाही तिथंच बंध आहे. आज आपल्याला बंध आहे कुठे तर तिथेच आहे. अगदी जिथं सुरुवात केली प्रपंचात, जिथे त्या काय कशावर प्रेम असेल नाही तर तिथं अभिनय असेल नाही तर कशावर असेल अशी आपण जी सुरुवात केली प्रेम आहे कुठे ते बाहेर कुठे हाताला पायाला काय दिसते का त्यातलं काही नाही. तेही तितकंच आत आहे, तेही तितकंच सूक्ष्म आहे. तर त्याचा उद्धाराचा उपायही तितकाच सूक्ष्म पाहिजे. महाराज जे म्हणले ना की ते सूक्ष्म जो रोग आहे त्याला औषधही तितकंच सूक्ष्म पाहिजे. आपल्याकडे साधा काटा रुचला तर तो रुतलेला काटा काढायला जर जास्त रुतला असला तर त्याच्यापेक्षा मोठा काटा लागतो, बारीक लागतो. आणि ह्या आपण काटे काढलेले बघितलेले असतील, लागलेलेही कदाचित असेल तर त्याच्या खाली जाऊन उकलून काढणारं औषध लागतं. तर ते त्या अर्थाने जिथे आत्मस्वरूप म्हणा, वासना म्हणा, जिथे अडकले त्याच्या खाली जाऊन काढून ते मोकळं करणारा पाहिजे. त्यासाठी त्याच्याकडून म्हणून श्रुतींचं म्हणणं पुन्हा तेच, श्रुती निर्वाह हाची वरती ज्ञानाची कैवल्य प्राप्ती. तेव्हा ज्ञान तर मिळेल, पण गुरुकडे ज्ञानापेक्षा आणखीन काहीतरी असतं. ज्ञान यातलंही ज्ञान आहे. ही पराविद्या आहे, अपराविद्या आहे. श्रेष्ठ विद्या आहे ती त्यांच्याकडे आहे. अपराविद्येचे सगळे हे जे काही चालू आहे ते प्रपंचाची विद्या आहे, पोट भरण्याची विद्या झाली. ती पोट भरून कोणाचं आजपर्यंत समाधान झालं असं झालं नाही. पोट भरलं की असमाधान आहेच परत. बरं, त्याचा निकाली कधीही आजपर्यंत काहीही झालेलं नाही. कुठल्याही या विषयातलं गरदार काय तुमचं पैसा अमकं तमकं प्रतिष्ठा काय जे असेल ते कसलंही काहीही निकाली नाही. आज आहे उद्या नाही, उद्या नाही परवा नाही. ते सत्तेसारखं आहे. आज आहे उद्या नाही, आत्ता आहे उद्या सकाळी असेल असं नाही, सकाळी असेल संध्याकाळी असेल असं नाही. हे जसं आहे तसलंच ह्या प्रत्येक गोष्टीचं तसं आहे. जसं पोट भरलेलं दुपारी उत्तम आहे, आता अगदी डोळ्यावर पेंग आली जे आत्ता नाही ज्यावेळेला जेवायला तेव्हा तर ती जी आली असेल तर ती जी येते ती पुन्हा जाते. भूक लागते, मनुष्य तळमळतो, जो पेंगत असतो तो तळमळतो. म्हणजे होणार थोडं यानंतर, पण तरीसुद्धा ते जे काय आहे ना ते त्याच्यानंतर संपतं. म्हणजे ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी ह्या अशा तऱ्हेच्या या ज्या काय समाधानाच्या म्हणून जे म्हणून जे आपण म्हटलं ते सुद्धा पुन्हा आतच होतं. पुन्हा तो जागा झाला आणि तळमळला. काय झालं तळमळलं म्हणजे काय पोट तळमळ नाही एवढं. मुळात आज ज्या ठिकाणी कुठे काही तळमळ उत्पन्न होते, ज्या ठिकाणी काही अस्वस्थता येते ती आत आहे. ती जर बाहेर असती, खिच्यातली एक वस्तू आहे समजा टोचती आहे तर काढून ठेवली मोकळा झाला
तसं असमाधान आहे, काढून ठेवायचं आणि मोकळं व्हायचं, होत नाही. अतृप्ती आहे, काढून ठेवली मोकळा झाला. आसक्ती आहे, काढून ठेवली मोकळा झाला. कसंच यातलं काहीच करता येत नाही. म्हणून आपल्याकडे सूक्ष्म जगताला दृश्य जगतापेक्षा कितीतरी पट महत्त्व दिलं आणि त्याचे मार्ग शोधून काढायचा प्रयत्न केला. त्यालाच श्रुती म्हणायचं, त्यालाच आत्मज्ञान म्हणायचं, त्यालाच पराविद्या म्हणायची. ती त्यांच्याकडे आहे, ती तर ते देतातच. पण त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे आणखीन एक गोष्ट आहे की जी गरजेची आहे. खरं सांगायचं तर, म्हणजे खरं सांगायचं तर हे सांगायची गरजच नाही. त्यांना इंद्रियांचा व्यवहार माहिती आहे, त्यांना हा दृश्यातला व्यवहार माहिती आहे. मला सांगा, इतका सगळा व्यवहार आपण दृश्याच्या सहाय्याने करतो. बरं, पोट भरता, अमकं भरता, आपण मगाशी बघितलं काय, ते घरदारापासून सगळं बघितलं. मला सांगा, जिभेला रात्र दिवस कळत नाही, जीभ इंद्रिय आहे ना, पण रात्र झाली का दिवस झाली हे जीभ सांगत नाही, जिभेला कळत नाही. खारट किंवा गोड झाले किंवा तिखट झाले हे डोळे सांगत नाही. जे जे आहे ते असं आहे, हे ओलांडून, हे अनुभवाने ओलांडून गेले हे, की अरे हे दृश्य ओलांडलं पाहिजे. ज्या दृश्याच्या सहाय्याने मी हे सगळं करतो आहे, मला असं वाटतं की हे झालं, आता चमचमीत झालं, सगळं छान झालं, हे सगळं खरं आहे. पण ते कोणाला? जिभेला. डोळ्यांना काय आहे? डोळ्यांना काय नाही. अनेकदा चमचमीत काहीतरी असलं, डोळ्यात पाणी येईल फार तर, याच्यापेक्षा काही कारण नाही. त्याने एखादा कांदा असला म्हणजे होतं तसं, तो कांदा डोळ्यात पाणी काढतो, माणूस काय काढलं असा कांदा काढतो, मग ते येईल. पण मुळात ह्यातल्या डोळ्यांना खारट गोड कळत नाही आणि जिभेला रात्र दिवस कळत नाही. असं प्रत्येक इंद्रियाचं आपण आठवण बघावं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की अरे हे मर्यादित आहेत. हे अनुभवाचा एक तुकडा सांगू शकतात, दुसरा तुकडा नाहीत कळत त्यांना. वास्तविक रात्र एवढी मोठी गोष्ट आहे, पण जिभेच्या चवीचा काही त्याच्याशी संबंध आहे का? ज्या जिभेने आपल्याला हे कळतं, ज्या जिभेने आपल्याला रात्र दिवस कळतो का? नाही कळत. हे लक्षात आलं म्हणजे आपल्या लक्षात येतं की अरे हे तुकडे तुकडे करून करायचं ज्ञान चाललेलं आहे. म्हणून पलीकडचं ज्ञान काहीतरी असलं पाहिजे आणि हे जर मिळालेलं असेल तर हे होतं. हे आपल्याला, मला सांगायचं आहे, आपल्याला, आपण गुरुदेवांचं सगळं वाचलेलं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे ह्या कोणाचंही मंडळीचं, त्यात आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांच्याकडे त्यांना ती आमटी समोर ठेवून करून ठेवलेली आहे. गुरुदेव त्याच्यापासून 20 फुटावर बसलेले आहेत, तर तिथून त्यातलं कमी जास्त ते सांगत असत, वासावर नव्हे, पाहून. आता डोळ्यांना कळलं, त्यांनी डोळ्यांच्या मर्यादा ओलांडल्या, अंतर्दृष्टीला कळते, त्यांना कळते. कुठल्या दृष्टीला कळते हे आपल्याला माहिती नाही खरं सांगायचं तर, पण त्यांना कळते की यात थोडंसं मीठ वाढवा, यात थोडंसं तिखट जास्त झालं आहे, हे त्यांना कशाने कळते. याचा अनुभव घेतलेले कितीतरी लोक आहेत. आणि जर अशा तऱ्हेचं जर समजा हे ओलांडलेला माणूस असेल तर त्याला कळतं. आपणही अनुभव घेऊन बघा, त्याला कळतं. बरोबर तू सांगतो तिथं ते जरा कमी जास्त झाले, काय झाले ते. आपण आता शंकर महाराजांचं चरित्र वाचतो, बरोबर, अध्याय येऊन गेले असतील. एक दिवशी सकाळी उठून ते काय म्हणाले, अरे नाऱ्या गेला. आता नाऱ्या गेला हे आपल्याला आता परिचित आहे ना, चरित्र वाचतोय ना. केडगावचे नारायण महाराज उपासनी होते, ते तिथे वारले, हे म्हणले इथून नाऱ्या गेला. आता त्यांच्या पातळीवर ते नाऱ्या गेला म्हणू शकतात हो, पण आमच्या दृष्टीनं नारायण महाराज गेले. तर नारायण महाराज गेले हे इथे बसून काय प्रकार आहे? काय टेलिपॅथी नाही आहे आपल्यासारखं, काही तसलं काही हे आता इन्स्ट्रुमेंट आहे टुकटुक केलं तसलं काही नाही, तरी इथं बसून कळते. आता हे कशानं कळतं आहे? काय सूक्ष्माचा अभ्यास असू शकेल. तर मला एवढंच म्हणायचं आहे, कुठलेही गुरु हे आपण कसं बघाल तसं आहे, त्याच्याकडे काय नाही हा प्रश्न आहे. खरं सांगायचं तर काय नाही, म्हणजे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम हे जसं आहे ना, खरोखर व्यासांच्या बाजून तुम्ही बघायला गेला ना, कसल्या विषय त्यांनी हाताळला नाही असं नाही आहे या अर्थाने. तर त्या अर्थाने व्यासोच्छिष्टम जगत सर्वम तसं गुरुला माहीत नाही असं काही नाही या अर्थाने. तर हे जसं यांना सूक्ष्माचं आहे. आता ते केडगावचे गेले, ते त्यांना इथं बसून कसं काय कळलं? महाराजांनी आपल्याला माहिती आहे आंघोळ केली आहे, हे माहिती आहे, स्वामींचं माहिती आहे आपल्याला. ह्या अनेकांचं असं आहे की तो जवळचा माणूस आहे, तो तिथं गेलेला आहे, तर हे इथे सकाळी उठून आंघोळ करतात. हा काय प्रकार आहे? 12 वाजता आंघोळ करून आले, आज काय झालं? बाकीच्यांना काही माहीत नाही. कळायला त्या काळातल्या भाषेत 8-8 दिवस निरोपाचा मनुष्य येईल तेव्हा हे कळणार की असं असं घडले. ठीक आहे, त्यावेळेची पद्धत असेल तशी की कळलं की बाबा आंघोळ केली माणसाने, ठीक. त्यांनी त्या क्षणी ती कशी केली? त्याला त्या अर्थाने अस्पर्श असं जगामधलं काहीच राहिलेलं नाही आहे. त्यामुळे कुठेही त्या अर्थाने आपल्या भाषेत कनेक्टिव्हिटी म्हणा आजच्या, किंवा त्याचं ज्ञान म्हणा साध्या भाषेत अगदी चांगल्या,
की ज्ञान म्हणा, ते ज्ञान तिथं हजर आहे. मग हे सगळं ज्ञान तुमच्याकडे, आता विषय निघाला म्हणून सांगतं, तुमच्याकडे सगळं ज्ञान असतं का असं विचारलं होतं. सगळं ज्ञान अशा तऱ्हेचं असतं. ते गरज असलेल्या गोष्टीचं ज्ञान कधीही हाताशी असतं. हे कळून घ्यायचं कसं आहे, तात्यासाहेबांसारख्यांच्याकडून कळून घ्यावं की ज्याची गरज आहे त्याचं ज्ञान हजर असतं, ज्याची गरज नाही त्याचं ज्ञान पडून असतं. नाहीतरी आपल्याला लागलेल्या पुस्तकांचाच अभ्यास करतो ना. पुस्तकं काही कमी आहेत का? पण ज्याची गरज आहे त्याचाच अभ्यास करतो ना. जे चरित्र वाचायचं तेच वाचतो ना. अगदी शाळेतला मुलगा असेल त्याला नेमलेलं आहे तेच वाचतो ना. पुस्तकं नसतात का बाकीचे आहेत, त्याला वाचली नसेल का वाचली असेल, आत्ता गरज कशाची ती त्यांना हजर असतं. म्हणून त्यांना त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एवढ्यासाठीच असतं, कारण त्यांना प्रश्न नसतोच. त्यांना ज्ञानच असतं. प्रश्न कोणाला असतात मला सांगा? ज्याला अज्ञान आहे त्यालाच प्रश्न आहेत, ज्याला संभ्रम आहे त्याला प्रश्न आहेत, ज्याला खात्री नाही त्याला प्रश्न आहेत. आत्मशक्ती ही साह्याला येते कधी. संशय तर्क विकल्प ही जाती काही नाहीच, शिल्लकच नाही आहे काही. ते सगळं गेलेलं आहे. त्यामुळं कशाही प्रश्नाला उत्तर आहेच. ते उत्तर का आहे तर ते म्हणून महाराजांना विचारल्यानंतर तात्यासाहेब काय म्हणले त्यावेळेला, ते हेच म्हणले, जिथं ज्ञानाचा उगम होतो. आता ते ज्ञान तुम्ही कधी वाचलेलं आम्ही बघितलं नाही, कधी पुस्तकंसुद्धा तुमच्या हातात नाही, तर आम्ही त्याच्यात आयुष्य घालवले आणि आम्हाला प्रश्न पडला तो तुमच्याकडे घेऊन गेलं तर तुम्ही त्याचं उत्तर एका मिनिटात सांगता. हे काय आहे? ज्ञानाचा उगम जिथं होतो तिथं मी बसलो. म्हणून त्या ज्ञानाला वर्जे काही नाही. आता अशा तऱ्हेचे गुरु असतील तर काय, म्हणून श्रुतीने म्हणलं. आणि असं काही कोणाकडे जावं असं, भाऊसाहेब महाराज म्हणा, आपल्याला माहिती आहे ना, भाऊसाहेब महाराज म्हणायचे की तुम्हाला वाटतं पण ही खोलीत भिंतीच्या पलीकडे माणूस उभा करा आणि मी इथून सांगतो कोण आहे. आपल्याला स्वामींचा अनुभव आहे, स्वरूपानंदांचा अनुभव आहे. ते त्यांच्या जागी बसलेले, ते कुठे आले नाही, गेले नाही, त्यांनी कोणी पत्र पाठवलं नाही, त्यांना कळवलेलं नाही, काही नाही. ते बसलेल्या जागी सांगतायत, जवळच्या माणसाला सांग. बाहेरच्या गर्दीतल्या कोणत्या माणसाला बोलवायचं हे ते सांगत बसल्या जागी. हा अनुभव कित्येकांना आलेला, ज्यांना आलेली मंडळी ती पण आहेत आता, कारण ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे ना, तिथे ते पडून आहेत, तिथे आहेत. बोललेलं सुद्धा इतकं, म्हणजे प्रकृती इतकी क्षीण आहे की जवळ कान देऊन ऐकायचं इतकी बोलणं आहे असं. तर त्यावेळेला ते नाही का म्हणले, आज भीमसेन जोशी येत आहेत, जरा लक्षात ठेवा, त्यांची काय असेल ती सरबराई करा. आता ते कुठे त्यावेळेला रत्नागिरीत, ते तिथून निघणार, इथं पोचणार, कधी ते येणार, काय नाही, काही नाही. म्हणजे आता याचं काय आपण सांगू शकू. म्हणून हे किती पलीकडे ज्ञान असेल ह्याची कल्पना असावी, आणि ती असली तर मग त्यांना जीवीच्या जीवना का वाटते ते कळेल की हा विश्वाकार करण्याचं आहे. म्हणजे सूक्ष्माचं खरं सांगायचं ना, मी तर असं समजतो की संत किंवा सद्गुरू हे सूक्ष्माचं प्रात्यक्षिक असतात. कसलंही सूक्ष्म काढा त्यांच्याकडे त्याचं प्रात्यक्षिक आहे. तुम्ही ते आपल्या दृष्टीने ते सूक्ष्म असेल, आपल्याला अज्ञात असेल, काही असेल, त्यांच्याकडे त्याचं प्रात्यक्षिक करून, हे प्रात्यक्षिकच आहे, फक्त एकच आहे, ते असले प्रयोग करून दाखवणारे बाबाचं नाही आहेत. गरज पडली की ते त्याचं उत्तर देतात, गरज नसेल तर उत्तर देत नाही. काही गरजच नाही आहे, गरज असेल तर उत्तर आधार आहे. तर हे जे आहे हे आपल्याला किती ठिकाणी मूर्तिमंत, म्हणजे त्यांना आता मी असं आपल्याला पांगिरेचे स्वामी माहिती असतील, त्या बाईंना अंधार पडला, गाडी चुकली, त्यांच्यापर्यंत पोचायचं होतं, तर आपल्याला माहिती आहे ना, तो त्या जशा जात तसा तो साप त्यांना आडवी दिसे. काय झालं काही कळेना त्यांना भीती वाटायची, आणि म्हणून ते तो मार्ग सोडून दुसऱ्या पायवाटा असतात, आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या सगळ्या ह्या त्या काळातल्या पायवाटात एस टी तिथपर्यंत पोचत नाही, अशी परिस्थिती तेव्हा होती, आपल्याला माहिती आहे. आणि आपण ते पाहिली आहे एकदा. तर तो तिथे यायचा, तिकडे जायला लागले की वाटेत यायचा. तो वाटेत आला की त्यांना वळणं भागवा, कारण पुढे जाण्याची प्राज्ञा नाही. बाजू काय पुढे जातो आहे, तर बाजूला दुसरी वाट आहे, तिने जायचं. त्याबरोबर त्याच्या पद्धतीनं त्याने अडवलं, तिथून जे पायवाट मिळाली त्या पायवाटेनं त्या पोचल्या, त्याबरोबर स्वामींच्या आश्रमात पोचल्या. आणि स्वामींनी एकच विचारलं, तो त्यांच्या समोर सळसळत तो त्या आश्रमात गेला. ह्या आत गेल्याबरोबर स्वामी भेटल्याबरोबर त्यांनी एकच विचारलं, सोबत कशी होती. महाराजांच्याकडे जसं त्यांची काय परीक्षा म्हणा, काय त्या म्हणा, आईसाहेबांची परीक्षा म्हणून म्हणा, तेव्हा आत्ता काशीला गेलीत महाराज, तर आत्ता काय करतायत विचारलं आहे ना, तेव्हा काय सांगितलं, सॉरी आत्ता पाणी पिते.
काय असं म्हणजे काहीतरी सूक्ष्माची झलक तरी माणसाला मनुष्य त्याच्यासाठी जन्माला आलेला आहे. मनुष्य खाण्यापिणी करण्यासाठी जन्माला आलेलं नाही. नवविधा भजने देव देव, नवविधा भजने देव देव, तोषला दावी ठाव ठाव, तोषला दावी ठाव. निज मोक्षा हाची उपाव, निज मोक्षा हाची उपाव, गुरुचरणी भाव भाव, गुरुचरणी भाव भाव, गुरुचरणी भाव. जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना. गुरुराजया गुरुराजया, गुरुराजया गुरुराजया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना. श्रुतिनिर्वाह हाची वदती, श्रुतिनिर्वाह हाची वदती, ज्ञानेची कैवल्य प्राप्ती, ज्ञानेची कैवल्य प्राप्ती. गुरुकृपे ज्ञानप्रतीति, गुरुकृपे ज्ञानप्रतीति, सिद्ध विश्रांती विश्रांती, सिद्ध विश्रांती विश्रांती, सिद्ध विश्रांती विश्रांती. जीवीच्या जीवना हे सिद्ध विश्रांती काय? गुरुकडे आणखीन काहीतरी असतं, नुसतं ज्ञान नसतं, आत्मानुभव नसतो, तर त्याच्याबरोबर तो देण्याचं सामर्थ्य असतं, प्रचिती देण्याचं सामर्थ्य आहे. तेव्हा गुरुकडे काय होऊ शकतं तर गेल्यानंतर ज्ञान तर मिळतंच, जे ह्या सगळ्या ज्ञानाला ओलांडून आहे ते ज्ञान मिळतं, दिसतं, ते देतात आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्यालाच त्या ज्ञानाचा अनुभव देतात प्रत्यक्ष. गुरुकृपे ज्ञान प्रतीती. आता ज्या वेळेला आपल्याला एखादी गोष्टीची प्रचिती येते, प्रत्यक्ष अनुभव येतो, त्यावेळेला संशय तर्क विकल्प विषय नाही आहे. जग तर संशय तर्क विकल्प घालायलाच बसलेला आहे, जगाचा व्यवहारच तसा झालेला आहे. इथं तो व्यवहार नाही, कारण इथं सगळा चालला आहे तो आत्मज्ञानाचा व्यवहार चालला आहे. तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून ते तर मिळेलच, पण त्याच्याबरोबर त्याची प्रचिती हे मिळेल. आणि गुरुकडे, खऱ्या गुरुकडे गेला आणि त्याला प्रचिती मिळाली नाही असं होणारच नाही, कारण ती साक्षात प्रचितीचे मूर्तिमंत प्रचिती आहे ती सूक्ष्माची. त्यामुळं त्यांच्याकडे हे प्रचिती आहे आणि ते देण्याचं सामर्थ्य आहे. शिष्टाक्रिया कश्चित आत्मसंस्था संकरांतिरन्यस्य विशेषयुक्ता, हे जे कालिदासाने त्या काळात म्हणलं ते खरोखर खरं आहे, अजूनही तसंच आहे. शिष्टाक्रिया कश्चित आत्मसंस्था, स्वतःला येत आहे, स्वतःला कळलं आहे, हे बरोबर आहे. कश्चित आत्मसंस्था, पण काही लोकांना असं असतं की ते सांगता पण येतं. शिष्टाक्रिया कश्चित आत्मसंस्था संकरांतिरन्यस्य विशेषयुक्त, काहींना उत्तम सांगता येतं, काहींना उत्तम येतं, फरक आहे. आणि काहींना उत्तम सांगता येतं, त्यांना उत्तम येतच असेल असं नाही, आणि ज्याला उत्तम येतं असं त्याला उत्तम सांगता येतच असेल असं नाही. यस्यो भय साधुस शिक्षकाणाम, ज्याला ही दोन्ही येतात त्याला येतंय पण उत्तम आणि सांगता पण उत्तम येतं आहे, त्या ठिकाणी साधुर्य असं मंतव्य. हा शिक्षकातला साधू कोण तर तो.
तर तसंही आहे. त्यांना प्रचिती तर आहेच, पण ती देता पण येते. आता घेणाऱ्याची तयारी पाहिजे हा प्रश्न आहेच. पण गुरुकृपे ज्ञान प्रचिती त्यांनी काय होतं की माणसाला जेव्हा सूक्ष्माचा परिचय होतो, ज्ञान होतं आणि त्याचा त्याला ज्या वेळेला अनुभव येतो तेव्हा खरा जर मनुष्य शांत कशाने होत असेल, म्हणून ते ज्ञान प्रचितीनं सिद्ध होतं, तेव्हा चित्ताला विश्रांती होते. आता काही नको, काहीही नाही. हे जे काय होतं ते विश्रांती सिद्ध होणं आहे. चित्ताला खरं तर विश्रांती आहे मुळामध्ये, ती काही वेगळी द्यायची गोष्ट नाहीच आहे, बाहेरून मिळवायचं काही नाहीच आहे. पण आज जे गोंधळ घातला आहे तो बाजूला करायचं काम मात्र आहे. आणि ते काम प्रपंचात करायचा प्रयत्न करतो मनुष्य. मला सांगा, साध्या अगदी साध्या आपण जिथे उदाहरण घेतलं तर तिथे जाऊ, की ज्या ठिकाणी आपण एखाद्या पदार्थाचं उदाहरण घेतलं. आता त्याची प्रचिती म्हणजे काय? प्रत्यक्ष तो जसा पदार्थ हवा होता तसा मिळाला, तो मिळाल्यानंतर समाधानी की चित्ताला मला सांगा त्या क्षणी. त्याला मी समाधान शब्द वापरणं धाडसाचं पडतो, पण तरीसुद्धा सुखाचं आहे की नाही, समाधानाचं आहे की नाही, की ते प्रत्यक्ष आपण खाल्लं आहे. विषय काय, जो काय पदार्थ होता तो मला मिळाला, त्याचं मला समाधान झालं. ते मिळाल्यानंतर जी प्रचिती आली त्यानंतर आता त्याचं वर्णन नाही, काय नाही, कारण प्रचिती आली. प्रचिती ती गोष्ट मनाचं जी खेच आहे, ओढ आहे, ती नाहीशी करून टाकते. तेव्हा चित्ताचं काय होत असेल, आता हा सूक्ष्माचा व्यवहार सुरू झाला. सूक्ष्मात काय होत असेल चित्ताचं, जे चित्ताचं सूक्ष्मात जी अस्वस्थता आहे ती शांत करण्याचं काम गुरु प्रचितीने येतं, म्हणून विश्रांती सिद्ध होते. गुरुकृपे ज्ञान प्रचिती, गुरुकृपे ज्ञान प्रचिती, सिद्ध विश्रांती, विश्रांती सिद्ध विश्रांती, विश्रांती सिद्ध विश्रांती, विश्रांती जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना. शुकसनकादिक हेहि गादी, शुकसनकादिक हेहि गादी, जनकादिक ब्रह्मादिक ध्याति, जनकादिक ब्रह्मादिक ध्याति. स्तविति रंगोनी तवची कीर्ति, स्तविति रंगोनी तवची कीर्ति, जय जय निज मूर्ति, मूर्ति जय जय निज मूर्ति, मूर्ति जय जय निज मूर्ति, मूर्ति जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना माझिया, जीवीच्या जीवना. गुरुकृपे ज्ञान प्रचिती. तेव्हा जसं रामकृष्णांच्या भाषेत आपण चाललो होतो तेवढ्याच पातळीवरचं, म्हणजे ऐहिक पातळीवरचं आपल्याला उदाहरण आठवत असेल की पंक्ती बसतात, माणसं एकत्र भेटली म्हणजे गप्पा मारतात, स्वाभाविक आहे. तर मग तुझं कसं, माझं कसं, मी कसं आलो, माझ्याकडे कसं उशीर झाला, तुझी कशी लवकर आली वगैरे जसं असतं, तर तशा पद्धतीच्या सगळ्या आपा होत असतात. मोठा कलकलाट 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 सगळीकडे चालू असतो, पानं मांडलेली. हळूहळू पदार्थ आहेत ते वाढले जातात. झालं की आपल्याकडच्यासारखं शेवटी आपण जय श्रीराम म्हणा आणि काय म्हणायचं ते म्हणा, पण ते झालं की साधारणपणे बसण्याची वेळ झाली. तर आता ते झालं सुरू की जे कलकलाट असतो की नाही तो हळूहळू शांत होतो. म्हणायचे रामकृष्णाच्या भाषेत त्यांनी सांगितले, तो शांत होतो. आणि जेव्हा माणसं जेवणात मग्न होतात त्यावेळेला सर्वत्र शांतता असते. कारण एकदा हे सिद्ध झालं की चित्ताला विश्रांती होते, तो शांत होणारच. कारण जेवायला एकदा लागला की नाही की मनुष्य बोलायचा थांबतो. अर्थ अपेक्षित आहे. आता काही माणसं जेवता सुद्धा त्या दुसऱ्याला एंगेज ठेवतात, ती गोष्ट सोडून द्या. पण प्रत्यक्षात खरं सांगायचं तर म्हणले लांबून जर ऐकलं तर आपल्याला आढळतं की आता लोक तिथे बसले, आता पानं वाढली,
आता ह्या आवाज येत आहेत भांडण्याचे, मग नंतर थोड्या वेळाने आवाज कमी झाले, थोड्या वेळाने आवाज कमी झाले. आता काय झालं, एकदम ते आवाज कुठे गेले, तर आता सगळे जेवायला बसले, म्हणजे प्रचिती आली. त्यामुळं आता काय राहिलं नाही, सिद्ध विश्रांती आपल्या पातळीवरच्या भाषेत बघितली. आता हे शुकसनकादिक हे काय आमचे, हे 2 वर्ग सांगितले की एक जो वर्ग जन्माला आलेला आहे शुकाचार्यांसारखा आहे. व्यासांचा पुत्र आहे, जन्मतः विरक्त आहे आणि प्रशिक्षणही उत्तम आहे. त्याचा शब्द वापरताना शुकसनकादिक हे गाती म्हटले, कारण व्यासाने जे भागवत सांगितलं ते शुकाला शिकवलं आणि त्याला सांगायला पाठवलं. ही माणसं जुन्या काळातली, आपल्याला वेळ संपत आली, क्षमा करा, पण ही जी माणसं होती त्यांना एवढी दूरदृष्टी आहे की पुढे प्रपंच वाढेल आणि परमार्थ कमी होईल. प्रपंचवादी वाढतील, परमार्थवादी कमी होतील, दृश्याचे प्रेमी वाढतील, हे त्या काळातले. आणि हे जे अदृश्य आहे त्याचं प्रेम असलेली माणसं कमी होतील, प्रवृत्तीवादी माणसं वाढतील आणि निवृत्तीवादी माणसं कमी होतील. अशा वेळेला या दोन्ही विद्यांचे अधिकारी कोणीतरी असले पाहिजेत, निदान त्यातलं चांगलं तरी सांगतील. प्रवृत्तीवादातलं चांगलं सांगतील, जे प्रपंच चाललं आहे त्यातलं, आणि जे निवृत्तीवादातलं आहे त्यातलंही सांगतील. तो अधिकार शुकांकडे दिलेला आहे. त्यात जी वाटणी केली त्यात करताना, कारण त्यांनी पुढे वर्णन करताना असं म्हटले की बहिर्मुख माणसं वाढतील. आज मला सांगा, बहिर्मुखतेशिवाय आपल्या जीवनात आहेच काय? आपण आज पाहतो ह्याच्यामध्ये जे कोणी ध्यानाला बसणारे असतील किंवा जपाला बसणारे, पण बाहेर आपण जाऊन पहा, 1,00,000 माणसं बघितलं त्यातली तुम्हाला 1,00,000तली 1,000सुद्धा अंतर्मुख माणसं सापडणार नाही. सगळी बहिर्मुख आहेत. काय पळत आहेत बाहेर, जसं डोळे जसे बाहेर पळतात तर तसं ते पळत आहेत बाहेर. तेव्हा हे त्यांना त्यावेळेला ज्ञान आहे. बहिर्मुखवादी माणसं वाढतील, बहिर्मुखतेनं क्षोभ निर्माण होतो, तर तो त्यांचा वाढेल. आणि शेवटी क्षोभाचं काय होणार आहे ते आता कली दाखवतच आहे. आपल्याला वर्तमानपत्राचं पान नाही वाचवत अशी परिस्थिती आहे. कुठले पूर्वी एखादं पान आपले संबंधित नाही म्हणून सोडत होता मनुष्य, आपल्याला खेळात इंटरेस्ट नाही सोडून दिला. समजा आपल्याला राजकारणात इंटरेस्ट नाही, तर एखादं खेळाचं पान बघितलं चालला पुढे. आता तसं काय नाही, कुठलंही पान बघायची त्याची परिस्थिती राहिली नाही. बहिर्मुखता वाढेल हे त्या काळात, व्यासांच्या काळात. म्हणून त्यांनी शुकांना सांगून ठेवलं, भागवत सांग, त्यांनी माणसं शांत राहतील. तेव्हा ही ज्यांना कल्पना आहे ते शुक, म्हणून ते शुकसनकादिक हेही गाती. भागवत हा गाण्याचा विषय आहे त्या अर्थाने. भागवत नुसतं सांगितलं जात नाही, भागवत गायलं जातं. आपण तसे रामायण गातो त्या अर्थाने, कारण त्याच्यात भाव आहे. तो प्रवचनाची गोष्ट वेगळी, विद्वत्तेची गोष्ट वेगळी, भावाची गोष्ट वेगळी, हे आपल्याला अनुभवाने लक्षात येईल. आपण तरतम भावाने जर पाहिलं तर आपल्या हे लक्षात येऊ शकेल. काय होते, महाराजांनी सोप्या भाषेत सांगितलं, ते आपल्याला पटकन कळतं. ते म्हणले, विद्वान माणसं आहेत, ती जी गोष्ट सोपी आहे ती आवड करून सांगतात. आणि संत सत्पुरुष आहेत तेच आपल्याला माहिती आहे विषय, जी गोष्ट सोपी आहे ती विद्वानाकडून ऐकली की अवघड होती, आणि ती जी गोष्ट अवघड आहे ती संत सत्पुरुषांच्याकडून ऐकली की सोपी होते. त्यांना सोपं करून सांगायची सवय आहे, त्यांना अवघड करून सांगायची सवय आहे. त्यामुळे आपण कोणाचं ऐकायचं ते ठरवतो, हा मुद्दा आपल्यासाठी आहे. तर असं तिथं आहे. त्यामुळं ते गात आहेत, ते भागवत गात आहेत. त्यामुळं भागवत ऐकणारा रामकृष्णांच्याच आता आठवण झाली म्हणून त्याच्यात आपल्याला आठवणीमध्ये हे आहे की तो नुसतं ते भागवत सांगतात ते वर्णन ऐकतो आहे, तर त्या वर्णनात त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं आहे. जो सांगतोय विद्वान त्याच्यातसुद्धा आलं नाही काय, तो म्हणला तुला काय झालं का काय, तुम्हाला मला काय झालेलं नाही आहे, मी जे आनंदात आहे ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. म्हणजे श्रवणाचं साधन कुठेपर्यंत नेऊन ठेवता येतं. म्हणून हे शुकसनकादिक हेही गाती आणि जनकादिक ब्रह्मादिक ध्याती का, ते अशा पातळीवरचे आहेत की ते ब्रह्मज्ञ आहेत. जनक हा ब्रह्मज्ञ आहे, राजा आहे पण ब्रह्मज्ञ नाही. म्हणून शुकालासुद्धा स्वतः व्यासाने सुद्धा ब्रह्मज्ञानासाठी जनकाकडे पाठवलं, तिथं जा आणि ये. आणि तिथं त्याची जनकाने परीक्षा घेऊन मग त्याला आत घेतले राजवाड्यात आणि मग ब्रह्मज्ञान दिले. तेव्हा उगाच दिलेलं नाही. त्यामुळं ते तयार आहेत, म्हणजे राजे असून ते ब्रह्मज्ञानात तयार आहेत. म्हणून जनकादिक ब्रह्मादिक ध्याती, की ज्यांनी हे सगळं निर्माण केलं ते सुद्धा ते सतत या गुरुच्या ध्यानामध्ये असतात.
ब्रह्माला गुरु आहे, व्यासांना गुरु आहेत, शुकाला गुरु आहेत, जनकांना गुरु आहेत, सगळ्यांना गुरु आहेत. तिकडे अष्टावक्र बसलेत, अशी मंडळी बसलीत की ह्या प्रत्येकाला, म्हणून आपल्याकडे आपल्याला आठवत असेल तर बाबा म्हणायचे, ज्ञानेश्वरीत एक शब्द असा वापरलेला आहे, आता आपल्याला वेळ कमी आहे तेवढ्यात बघू. तर जी आठवण झाली म्हणून सांगतो की ज्या अर्थाने म्हणजे खाली आलेले शब्द म्हणू आपण त्याला, ते गावंडे का हा जसा थोडासा गावंढळ असं त्या काळातल्या भाषेत माऊली सहसा असं म्हणणार नाहीत पण म्हणलेत, तसं त्याने असं एक शब्द वापरला आहे, निगोऱ्या हा शब्द वापरला. तर जन्माला येऊन ज्याला गुरु नाही त्याला निगोऱ्या म्हटले त्यांनी. ते म्हणले उद्धार शक्यता नाही, तेव्हा निगोऱ्या हा शब्द वापरला. तर त्याच्यावरनं आपण ओळखावं की हे गातात शुकांना गुरु आहेत, प्रत्यक्ष ब्रह्मा, आणि ते सुद्धा गुरुचं ध्यान करत आहेत. म्हणून हे शेवटी स्वतःच्या गुरुचं सांगताना जो शेवटचे शब्द त्यांचे स्वतःचे आहेत की स्तविती रंगोनी. आपल्याला त्यांचं स्वरूप कळत नाही ना, म्हणून ही अडचण आहे. हे सगळे विक्षेप काय आहेत, तर आपल्याला गुरुचं कसं कळेल मला सांगा, की जसं देव होऊन देवास ओळखावे, साधू होऊन साधूस ओळखावे, तसं आहे. त्यामुळे तसं होऊन ओळखता येईल. तोपर्यंत काय करता येईल, तोपर्यंत शांत तटस्थ राहावं आणि आपल्या ध्यानात असावं, प्रार्थनेत असावं, आणि मग आपल्याला ते स्वरूप कळतं. कारण ह्याच्यात आता सूक्ष्माचा किती उल्लेख झाला त्याचे आपल्यासमोर आत्ता सांगितलेलंच आहे. स्तविती रंगोनी हे रंगनाथ आहेत, ते सुद्धा जे शुकसनकानी गायलं, जे जनकादिक ब्रह्मादिकांनी ध्यायलं, ते स्तविती रंगोनी. मी रंगनाथ स्तविती रंगोनी, मी अत्यंत रंगून, त्यांचे शब्द मोठे मार्मिक असतात, एका वेळेला दोन्ही अर्थ निघतात. तर तसे मी रंगून फक्त गुरुचं वर्णनच करतो आहे, गुरुची स्तुतीच करतो आहे. तर गुरु मला काय वाटत आहेत, त्यांचे गुरु निजानंद, त्यांच्याकडे परंपरा वडिलांनी मुलाला अनुग्रह देण्याची परंपरा आहे. तर त्यामुळे आनंद संप्रदायाची ती बरोबर आहे. आपण मागे रंगनाथ स्वामींची पाहिले ते अभंग, तर त्यांच्यात ती परंपरा आहे. त्यानुसार त्यांचे वडिलांनी निजानंदाने त्यांना हे दिलं येणार, म्हणून निजरंगाचा ठसाव म्हटे असं ते करून हळूच त्यात गुरूंचं आपलं नाव घातलेलं असतं. तर तसं हे, जसं निरंजन रघुनाथ आहेत तसं हे आहेत. तसं स्तविती रंगोनी तवची कीर्ती, मी बस ऐऱ्यागैऱ्याची कीर्ती रंग, बाहेर बघितलं तर ऐऱ्यागैऱ्याची कीर्ती, काय लावाचा प्रश्न आहे सगळा. म्हणून झाले लोभाचे मांजर भिकमागे दारोदार, अशी बाहेर अवस्था आहे. ही इथं तशी अवस्था नाही. त्याचं काय व्हायचं ते होईल. मी काय करीन, स्तवन करीन तर कोणाचं करीन. स्तविती रंगोनी तवची कीर्ती, कोण, जय जय निजमूर्ती निजरंग, ही जी माझी गुरुमूर्ती आहे तिचंच मी वर्णन करतो. तर ते हे त्यातलं सार आपल्याला ते मिळू दे. आणि ह्याच्यातलं नाश, लोहनाश, मोहनाश, हे सगळ्याचे नाश करण्याचं सामर्थ्य असलेलं जे काय आहे, सगुणाचं म्हटलं ना, सद्गुणांचं प्रात्यक्षिक आहे. सूक्ष्माचं मूर्तिमंत स्वामित्व असलेले काय असेल तर गुरुमूर्ती आहे. म्हणून ती निजमूर्ती. ती निजमूर्ती म्हटलं तर बरोबर अगदी सहज सहज जाता जाता दोन अर्थ आपल्या लक्षात येतील. एक तर हे निजानंदांच्याबद्दल बोलत आहेत, ती त्यांची गुरुमूर्ती आहे. स्तविती रंगोनी, ज्यांच्याबद्दल मी आयुष्यभर बोलतो आहे ते गुरु. मी वेगवेगळ्या शब्दात तेच सांगतो आहे, थोडक्यात त्यांच्याबद्दलच मी बोलतो आहे. तर असंही आहे. आणि निजमूर्ती म्हणजे गुरु शेवटी काय दाखवतात, ते स्वतःला दाखवित नाहीत, तुमचं आत्मस्वरूप दाखवतात. ती निजमूर्ती आहे. या अर्थाने आपण तिथपर्यंत जायला आपल्याला अनुभव येवो, मिळो. आणि हे लोक तिथं गेलेले आहेत. काय आहे, ध्यान ज्याचं खरं चांगलं चाललं असेल तर त्याला ज्ञानाचा अनुभव येत असतो. अशा अर्थाने ध्यानाकडे बघावं. हे सगळे त्यातल्या हिंट्स आहेत आपल्यासमोर. मला वाटल्या आपल्या अज्ञानी माणूस आहे, तुम्ही समजून घ्यावं आणि प्रत्यक्ष प्रयोग करावा, त्यांनी ते खऱ्या अर्थाने उतरतं. तर त्यामुळं ते करावं. खरी क्रांती, खरा पालट हा चित्तात होत असतो. जगातल्या पालटाच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. नाही नाही नाही, हे तेव्हापासून तसंच आहे. तुम्ही महाभारतात जावा, रामायणात जावा, आणि कुठे जायचं तिथे जा. तिथून शेवटी तुम्हाला तिथेच यावं लागेल की शेवटी चित्ताचा पालट. म्हणून चित्ताचा पालट धरारे काही, समर्थांचं सरळ म्हणणं असतं, त्यांचा अभंग सरळ, चित्ताचा पालट धरारे काही. तसा तरीचा आपल्यातला हा पालट, हा आपल्यातली क्रांती ही एकच की जी माझ्यात होती. तर ती करणारे गुरु आहेत. तर त्यांच्या शक्तीची आपल्याला जाणीव राहू दे. ती तशी आहे. यू आर दी वर्ल्ड, हे जे म्हणणं आहे कृष्णमूर्तींचं ते बरोबर आहे. जगातल्या कुठलाही एक प्रसंग आणा आणि त्याच पद्धतीचं, जसं मॅक्रोकॉझम तसं आहे. छोट्या प्रमाणात ते तिथे आहे. युद्ध तिथं मोठ्या प्रमाणात दिसतं, इथे छोट्या प्रमाणात चालू आहे.
प्रवृत्ती तीच आहे. तर त्यामुळे इथली प्रवृत्ती गेली तर तिथलं काय होईल याचा विचार करायचं कारण नाही. समजा आयडियली असं झालंच की सगळ्यांचंच असंच झालं, ही युद्धखोरी गेलीच, समजा चित्तातनं गेली, तर बाहेरची युद्धखोरी बघायला मिळणार नाही. पण असं जगात होणार नाही, आपल्यापुरतं होईल. म्हणून हे सगळे आपल्यापुरतं त्या अर्थाने साधून गेले. आणि त्यांची कितीतरी दादांच्याकडे आपल्याला माहिती आहे, आपल्या केळकर महाराजांच्याकडे आपल्याला बाहेर अंगणात कोणावर तरी बोलत होते, मागे आपल्याला बोललं असेल, अंगणात बोलत होते, त्यांचा संबंध कसा आला, अमकं झालं तसं झालं, काहीतरी बोलत होते. ते बोलत असता ते म्हणाले, मी तुमचा अनुग्रह थांबा म्हणले. त्यांचे गुरूंचे होतं ना, आज तिथे ते वृंदावन आहे, निंबाळकर महाराजांची सगळे परंपरा आहे, कोटणीस महाराजांची परंपरा आहे, ती त्यांचा म्हणले. नाही, इतके सावधान. म्हणून परमार्थ हा ह्या सावधानतेत आहे, ह्या सूक्ष्मतेत आहे, ह्या सगळ्या जगाच्या कारभारात ह्याच्यात नाही. तर तो तसा नाही हे ओळखूनच. त्यामुळे गुरु कशासाठी पाहिजे? अज्ञान घालवण्यासाठी पाहिजे, भ्रम घालवण्यासाठी पाहिजे, मोह घालवण्यासाठी पाहिजे, चित्तशुद्धीसाठी पाहिजे, ध्यानाचा खरा अर्थ कळण्यासाठी पाहिजे, हे सगळ्यासाठी पाहिजे. तर ते आपल्याला त्या अर्थाने त्यांच्याकडे पाहता येऊ दे. आणि दुःखामध्ये शांती हे गुरुच देऊ जाणे. ही मगाशी मी उदाहरण सांगितलं, आता हे आज लोभ सांगितलं. कुर्तकोटींच्या समोर ते ताट ठेवलं तर आपल्याला माहिती आहे ना. सो त्यांचं एवढं निरूपणाचं हे झालं. त्याच्या समाप्तीच्या वेळेला पूर्वी पद्धत आहे, आजही पद्धत आहे. भागवत सांगितलं, काय सांगितलं, सप्ताह झाला तर समोर त्याच्या दक्षिणा ठेवतात, तर त्याची दक्षिणा ठेवलेली आहे. ते ताट आहे मोहरांचं. आणि बरोबर आहे, कुर्तकोटींचा अधिकारी आहे, ते सांगितलेले आहे, त्यांनी माणसांना पालटही झाला आहे, उपयोगही झाला आहे, सगळं झालं आहे, ते ताट समोर आहे. तर त्याला फक्त हात लावला, म्हणले किम करिष्यामा, घेऊन लावा. ते संस्कृतमध्ये बोलत असत. यानं जे पूर्वी मैत्रीच्या संवादात आहे तेच, गार्गीच्या मैत्रीच्या त्या संवादात जे आहे त्यावेळच्या, तर तेच आहे. का कात्यायन आणि हे मैत्रीच्या संवादात आहे ना, त्यावेळेला ही संपत्तीची वाटणी करायची वेळ याज्ञवल्क्यांच्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे निम्म कोमर तुम्ही द्याल, निम्म्या गाई द्याल, त्या काळात निम्मी जमीन असेल, काय असेल ते तुम्ही निम्म कराल दोघींच्यात, बरोबर आहे. तुम्ही तर संन्यास घेणार, आता हे तुम्ही वाटून देणार आहे. तर हे जे निम्म मला मिळणार आहे ते मी घेतलं तर तुम्हाला जे आत्मज्ञान आहे, जी शांती आहे, ती मला मिळेल का? ते म्हणले ती काय ह्याला मिळते का तेव्हा? मग मला म्हणली ती नकोच, माझा वाटा देऊन टाका त्यांना. हे तेव्हा सोडवलेला प्रश्न आहे. म्हणून ते किम करिष्यामा म्हणले. अमृतस्य तु नास्ति आशा वित्तेनं. आपल्याला जर खऱ्या अर्थाने समाधान मिळवायचं असेल तर वित्ताशिवायच मिळू शकतं. आता वित्ताशिवाय मिळेल म्हणजे मनुष्य म्हणेल मग आता चहाचे 2 रुपये कुठनं द्यायचे, 5 रुपये, तितपतच असावं. त्याच्या पुढच्यानी कधी कोणाला आजवर शांती मिळणार नाही. हे उपनिषदाने किम करिष्यामा, हात लावला त्याला घेऊन जावा म्हणले. तेव्हा हे त्यांच्याकडे पाहायला मिळतं. हे गुरु खरा अर्थ आहे. तेव्हा मनुष्याला दुःखात शांती, मी म्हटलं ना, ते एक तेवढं सांगतो थांबतो. दुःखात शांती अगदी साध्या शब्दांना देता येते. आपल्याकडे हे आता देगलूरकर महाराज होते, तर त्यावेळेला त्यांच्या दोंडा महाराजांच्या आपल्याला माहिती आहे, गुंडा महाराजांची परंपरा आहे. तर त्यांचे एक जवळचे ग्रस्त होते सोलापूरचे, त्यांचे शिष्य वर्गापैकी, तेही असे 60-65 त्याचे होते. 95-95 वर्षाच्या वयाचे त्यांचे मातोश्री वारले. त्यांनी एक पत्र लिहिलं आहे, ते पत्र आहे. तर त्यांना आता त्यांना वियोगाचं दुःख असणं स्वाभाविक आहे, हे बरोबर आहे. ते म्हणले आईचा वियोग झाला, दुःख आहे. आणि आज कसं झालं आहे, आज संबंधच मुळात कोरडे झाले, त्यामुळे ह्या गोष्टींचं महत्त्वही कळेना झालं. खरं सांगायचं तर त्या काळात तशी परिस्थिती नव्हती. त्या काळातली ही गोष्ट आहे की त्या काळात त्यांना ते त्या दुःखापोटी त्यांना पत्र लिहिलं, त्यांना महाराजांनी उत्तरही लिहिलं. तर जे देगलूरकर महाराजांनी त्या काळात उत्तर लिहिलेलं आहे ते आहे पत्रात त्यांनी हेही लिहिले की तुमच्या मात्र प्रेमाची मला कल्पना आहे, मी आपल्याकडे एकदा येऊन गेलेलो आहे, तर त्यामुळे आपल्याला दुःख होणे स्वाभाविक आहे, ते मी समजू शकतो. वियोगाचं दुःख प्रत्येकाच्या वाट्याला असतं. आणि आपण शेवटी निसर्ग समजून घ्यावा. शेवटी निसर्गाच्या पलीकडे तर आपण कोणी नाही, तर त्या अर्थाने निसर्ग समजून घ्यावा.
आणि हे लिहिलं की आम्हाला बालपणीच मातृवियोग झाला. तुम्हाला 60-65पर्यंत तरी त्यांचं छत्र लाभलं, ह्याच्याकडे लक्ष द्यावं. कितीतरी पारा खाली आला सगळा, त्यांच्या स्वतःच्या दुःखाचा पारा आहे तो कितीतरी खाली आला. आपण इतक्या बाजूनी नाही विचार केला, हे त्यांच्या लक्षात आलं. आपण फक्त आपलं गेलं तेवढं बघितलं, पण बाकीच्यांचं काय काय गेलं ते बघितलं नाही. कोणत्या वयाला गेलं ते बघितलं नाही, निसर्ग बघितला नाही, त्याचा क्रम बघितला नाही, आपल्या वाट्याला किती आलं हे बघितलं नाही. तर ते सगळं त्यात त्यांनी हे पण लिहिलं की तुम्ही त्या इतके वर्ष होत्या, तुम्ही इतके वर्ष जगलात, तर तुमचा जो आजवर 60-65 वयाला जो सगळा प्रपंचाचा उत्कर्ष झाला तो त्यांनी पाहायला, याचा आनंद नाही का त्यांना मिळाला, तर तो त्या घेऊन गेल्या. याच्यात आपण शांत समाधानी राहावं. सगळं खाली आलं चित्त एकदम. हे सगळं देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. तर माणसाला सर्वात मोठं काय असेल तर अंतर्मुख करण्याचं मोठं सामर्थ्य गुरूंच्याकडे आहे. ते ओळखून आपण ते घ्यावं आणि आनंदात राहावं. बस बाकी काय नाही. मार्गा नामाचं आपल्याला आहेच, तो आपल्याला अंतर्मुख करून तिथपर्यंत नेवो. महाराजांना प्रार्थना करतो. जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना गुरुराजया, 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 जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना. नवविधा भजने देव देव, नवविधा भजने देव देव, तोषला दावी ठाव ठाव, तोषला दावी ठाव. निज मोक्षा हाची उपाव, निज मोक्षा हाची उपाव, गुरुचरणी भाव भाव, गुरुचरणी भाव भाव, गुरुचरणी भाव भाव. जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना. श्रुती निर्वाह हाची वदती, श्रुती निर्वाह हाची वदती, ज्ञानेची कैवल्य प्राप्ती, ज्ञानेची कैवल्य प्राप्ती. गुरुकृपे ज्ञानप्रतीती, गुरुकृपे ज्ञानप्रतीती, सिद्ध विश्रांती विश्रांती, सिद्ध विश्रांती विश्रांती, सिद्ध विश्रांती विश्रांती. जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना माझिया, जीवेच्या जीवना. शुकसनकादिक हेही गाती, शुकसनकादिक हेही गाती, जनकादिक ब्रह्मादिक ध्याती, जनकादिक ब्रह्मादिक ध्याती. स्तविति रंगोनी तवची कीर्ती, स्तविति रंगोनी तवची कीर्ती. जय जय निज मूर्ती,
मूर्ती जय जय निज मूर्ती मूर्ती जय जय निज मूर्ती मूर्ती जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना गुरुराजया 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 जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना माझिया जीवीच्या जीवना जानकी जीवन स्मरण जय जय राम